फ्रेंड्स, मी अनुपमा. स्मार्ट वुमनच्या आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्मार्ट वुमनचा हा एपिसोड स्पेशल कसा काय तुम्ही विचार करताय ना? अहो, स्मार्ट वुमनचा हा 100वा एपिसोड आहे. चला तर मग सुरुवात करूया या स्पेशल एपिसोडला. स्मार्ट वुमनची सेंचुरी. 1 जानेवारीपासून सुरू झालेल्या स्मार्ट वुमन या शोनं बघता बघता 100 भागांची मजल मारली आणि तेही केवळ तुमच्या प्रतिसादामुळे. सो चला तर मग जरा हा प्रवास आपण रिवाइंड करून पाहूया. 1 जानेवारी 2015. नव्या वर्षात नवं काहीतरी झी24 तासच्या प्रेक्षकांना द्यायचं म्हणून झी24 तास वाहिनीनं खास स्त्रियांसाठी स्मार्ट वुमन शो सुरू करण्याचं ठरवलं आणि तेही रोज, अर्थात सोमवार ते शुक्रवार. आणि मग काय सुरू झाली ती स्मार्ट वुमन टीमची तारेवरची कसरत. रोजचे शूट्स लाईन अप करण्यापासून ते कॅमेरा युनिट मिळाल्यानंतर लोकेशन पर्यंत वेळेत पोहोचण्याची. इतकंच नाही तर त्या शोच्या अँकरलिंग करून दुसऱ्या दिवशीचा एपिसोड अगदी आदल्या रात्री एडिट करून फायनल एपिसोड काढण्यापर्यंतची सारी काही धावपळ दगदग तीही रोजचीच. ही धावपळ दगदग जरी असली तरीही प्रेक्षकांचा मिळणारा पाठिंबा आणि आमच्या एक्सपर्टची मेहनत संपूर्ण स्मार्ट वुमनच्या टीमला ऊर्जा मिळवून द्यायची. रोज काहीतरी नवीन विषय, नवीन गोष्टी, त्याच ऊर्जेतून पुढे यायच्या. अगदी टाकाऊतून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या. टाकाऊतून टिकाऊ या कल्पनेत नाही मी पायपुसणी करून दाखवणार आहे. घरच्या घरी आपल्या सौंदर्याची काळजी कशी घ्यायची, फॅशन मध्ये तुम्ही अपडेट कशा राहू शकता, तसंच सध्याच्या धावपळीच्या आयुष्यातही तुम्ही फिट कसे राहू शकता. इतकंच नाही तर प्रेग्नन्सीमध्येही तुम्ही बेले डान्स कसे करू शकता, इथपर्यंत सारं काही आम्ही तुम्हाला दाखवू शकलो. घरात काम करणाऱ्या टिपिकल स्त्रीपासून ते त्यांचं एक्सपर्ट मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. आजचा आपला विषय आहे डायबिटीजसाठी आहार. आणि त्याला तुमच्यासारख्या प्रेक्षक राजानं कायमच चांगला प्रतिसादही दिला. खवयांसाठीही आमची खास ट्रीट असायची. अगदी मेन कोर्स पासून ते मॉकटेल डेझर्ट पर्यंत सारं काही आम्ही दाखवत आलोय. ते पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटत असणार ह्याची आम्हाला खात्री आहे. मात्र हे सारं काही पडद्यावर दाखवण्यासाठी आम्हाला अनेक दिव्यातून जावं लागायचं. कधी मग सेट लावताना असो, कधी मध्येच लाईट गेलेले असो, कधी AC फॅनचा आवाज येतो म्हणून ते बंद ठेवून गरमीने हैराण होत असतानाही शूटिंग करणं असो, तर कधी टेबलावर चढून कॅमेऱ्यातून शूट करणं असो. ह्या साऱ्या मेहनतीमधूनच आम्ही 100व्या भागापर्यंतची वाटचाल यशस्वीपणे पार पाडू शकलो. ह्या शो मध्ये दाखवण्यात येणाऱ्या स्मार्ट गोष्टी, देण्यात येणाऱ्या स्मार्ट टिप्स मागे आमचा उद्देश हाच की आजच्या स्त्रीला जास्तीत जास्त स्मार्ट बनवायचंय. आणि म्हणूनच स्मार्ट वुमनच्या डेली एपिसोड व्यतिरिक्त आम्ही स्मार्ट वुमनची परिषदही घेण्याचा निर्णय घेतला, ज्यात पहिल्याच परिषदेत घर आणि करिअर तारेवरची कसरत हा आजच्या स्त्रीचा विषय हाताळला. आणि त्यात स्मार्ट पद्धतीने ही कसरत तुम्ही कशी निभावू शकता ह्याचं मार्गदर्शन आमच्या एक्सपर्ट्सने दिलं. आणि ह्यातूनच एक गोष्ट पुढे आली, स्त्री स्मार्ट असली की तिचं सगळं कुटुंब स्मार्ट बनेल. आणि म्हणूनच स्मार्ट वुमनची ही यशस्वी घोडदौड अशीच पुढे सुरू राहील आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला स्मार्ट बनवत राहील अशी आम्हाला खात्री आहे. स्मार्ट वुमनचा हा 100वा एपिसोड बघताना सर्वप्रथम मला धन्यवाद द्यायचे ते सर्व प्रेक्षकांना ज्यांच्या उदंड प्रतिसादामुळे आज हा 100वा एपिसोड आम्ही करू शकलो. या प्रत्येक एपिसोडमध्ये काही ना काहीतरी नाविन्य होतं. ते पाककृतींमधलं होतं, शॉपिंगमधलं होतं, आरोग्यामधलं होतं, वुमन अचिव्हरचं होतं. जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये स्त्रिया आहेत त्या सर्व क्षेत्रामधली उत्तुंगता आम्ही या प्रयोगात गाठायचा प्रयत्न केला, जेणेकरून एक वुमन स्मार्ट वुमन बनेल. जो प्रतिसाद तुम्ही दिला त्याबद्दल शतशः आभारी. 100वा भाग म्हटलं तर सेलिब्रेशन हवंच ना. सो 3 cheers फॉर स्मार्ट वुमन. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know that I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness had been invented, but that
एक खास सरप्राईज. सो लेट्स हॅव अ लुक. हर गोलमाल है भाई सब गोलमाल है हर सीधे रस्ते की है टेढ़ी चाल है सीधे रस्ते की है टेढ़ी चाल है गोलमाल है भाई सब गोलमाल है गोलमाल 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 है सब गोलमाल है. हॅलो हॅलो. ओके रोलिंग रोलिंग. रेडी आहे रेडी. ओके. अरे मुझे क्या बोलना है, एक मिनिट. आणि आता हाय फ्रेंड्स, मी अनुपमा. स्मार्ट वुमनच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. फॅशन ट्रेंड नाही, बॅग्स म्हणजे स्त्रियांच्या जीवनातला क्या क्या क्या. ए हा क्रो का ओरडतोय ते बघ. क्रो 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 क्रो. अरे त्याचा आवाज येतोय. थांबणार आहे तो. माझं टंग ट्विस्टर आवडलेलं दिसतंय तुम्हाला. कू कू कू. दरवेळी फंक्शनला जाताना कुठली वेगळी साडी वेअर करावी असा प्रश्न अनेकींना सतावत असतो. तर मग अशाच कशासाठी नाही काय बोले खूप मोठी एक होती मला अशी साडी मिळाली तर मी काय करेन 2 वेळा होते का. हो ना, ऐकू येतोय ना. डी टॅन ट्रीटमेंट टी. उन्हाळ्यात टॅनिंग होऊ नये यासाठी आपण अनेक सॉरी अगेन सन प्रोटेक्टर. धड़ 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 धड़. मेरी ड्यूटी हो गई खत्म कब का. आणि आता वेळ झाली आहे एका स्मॉल ब्रेकची. चला तर मग पाहूया हे हटके फॅशन कलेक्शन सध्याचं जे चालू आहे ते. आणि आता वेळ झाली एका स्मार्ट ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा स्मार्टफोन. माय गॉड हेअर. अरे ते डिझायनर. मी डिलाईट म्हणते गाणी टिलाईटच्या डिझायनर. क्या माहिती मात्र आमचा आजचा एपिसोड कसा होता हे कळवायला आम्हाला विसरू नका. आणि त्यासाठी आमचा ईमेल आय डी तुमच्याकडे आहेच आहे. आमचा ईमेल आय डी आहे 10022101010. हेल्पलाईन नंबर तुझ्यासाठी फक्त. हसणं आवरू शकत नाहीयेत ना, पण आता जे दाखवणार आहे ते पाहून मीही तेवढीच हसणार आहे. रोल. नमस्कार. पुन्हा नमस्कार. अच्छा पहिला कसं. चलो रेडी दादा. आता मी इथेच बघून बोलणार. हाय फ्रेंड्स, मी पूर्वा. स्मार्ट वुमेन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज हाय फ्रेंड्स, मी जयंती. स्मार्ट. हाय फ्रेंड्स, मी विनायक वर्दे आणि सध्या ब्रायडल. परत आपल्याला तिकडनं यावं त्यासाठी लागणार सांगितलं. मी थोडी कॉन्शियस झाली आहे. आता आपण पुढच्या मॉकटेलकडे वळूया. मॉकटेलचं नाव आहे पीच क्रॅनबेरी ट्विस्ट. परत हे करा. नाव द्या ना. चला तर मग एक नजर टाकूया. फंबल झाला. जर पॅटर्न्स तुम्हाला आवडले असतील आणि हॅलो स्मार्ट वुमन, मी डॉक्टर गौरी चव्हाण, तुमची सौंदर्य तज्ञ. मला तो असं फ्लो तर डोक्यात अजून सेट नाही झालाय. काय बोलले मी. आपल्या पुस्तकामध्ये खूपशी फोल्डेड पानं आपल्याला दिसतात आणि ते चांगलंही दिसत नाही. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो की त्या आवाज नका करू रे. getme.com. काय होतंय मला. सॉरी. नाही परत पहिल्यापासून नको. कौन बोल रहा है. काय बोलले मी. बापरे. 2 मिनट रुक ना बॉस. काय बोलले मी. 2 मिनट रुक जाना. अरे 2 मिनट में हो जाएगा, रुक जा. हे असं दाखवलं तर चालेल ना की आपण अशी फोडतो वगैरे. आज मला खूप कंटाळा आलाय करायला. झोप येते. गरम होत आहे आता मला इकडे. तिथला पंखाच्या हवाने येते आणि हवा पण बंद झाली आहे. आणि एन्जॉय करू शकतात नक्कीच की नाही. अशा प्रकारे झाला टॅटू मेकअप रेडी. अशा टॅटू मेकअपला 100 रुपयात अगदी एवढ्या सुंदर सुंदर अंगठ्या जर आपल्याला मिळाल्या तर किती आपला हटके लुक. आवाज गेला. सो तुम्ही बघू शकता नीताचा आधीचा हेअर कलर आणि आत्ताचा. हे माझं चौथं कलेक्शन आहे. होतच नाही उभं राहायला. नाही मी प्रिंटेड नव्हतं बोलले, एम्ब्रॉयडरी बोललेले. हां जसे की पीसीयू. थोडेसे डाएट कॉन्शियस आहात किंवा तुम्हाला हेल्दी फूडमध्ये भरपूर इंटरेस्ट आहे तर नक्कीच snackosar.com ही वेबसाईट तुमच्यासाठी ॲप्ट आहे.
प्रशांत इतकी तुझ्यात ना, प्रशांत इतकी तुझ्यात ना. आणि अगदी नॅचरल अशी ही गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही जर वेअर केलीत, परत घेते हा, परत घेते हा, परत घेते हा. असेच मी आता हे हँडमेड फ्लावर्स. तर एक मिनिट, म्हणजे मग मी एक सीडी घ्यायची आणि मग पट्टी घ्यायची. प्रशांत फटकवी ना तिकडे येऊन तुला. आणि पेन्सिल असं आखू आणि बाजूला ठेव आणि मग कटर घेऊ आणि कापायला सुरुवात कर ना. नॉर्मल मग मी तिथे उभी राहते, मग तुम्ही इथून फ्रेम घेत घेत तिथपर्यंत आणि मग मी तिथे सुरुवात करते. तिथे आला ठीक आहे, इथूनच चालू केलं, चालत जाऊ. तेव्हा आपण जरा एक्सेसरीजवर एक नजर टाकूया. की माझा हा केस पडला चालेल ना, की माझा हा केस पडला चालेल ना. You're diverting my mind. स्मार्ट वुमननं तुम्हाला नेहमीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केलाय. चाहत्यांना किंवा प्रेक्षकांना स्मार्ट वुमन बद्दल काय वाटतंय पाहूया. नमस्कार, मी आरती प्रवीण जगताप. मी एक हाऊसवाईफ आहे, पण मला स्मार्ट वुमन हे झी24 तासवरती जे लागतं ते मला खूप आवडतं. मी त्यासाठी माझ्या घरातली कामं पटापट उरकून ते झी24 तासवरील स्मार्ट वुमन हे रेग्युलर बघते. त्याच्यामध्ये इतक्या टिप्स असतात, ब्युटीपासून आर्ट, फिटनेस ह्यासाठी खूप म्हणजे जेवढ्या आहेत ते दिलेल्या त्या मी नोट डाऊन करून ठेवते. ॲक्च्युली हाऊसवाईफ असल्यामुळे कुठे बाहेर जाणं येणं नसतं, त्यामुळे ह्या घरच्या घरी टिप्स मला करायला खूप इझी जातात आणि त्या उपयोगाला येतात. आणि ह्या टिप्स मी माझ्या मैत्रिणींना, फ्रेंड्सला सांगत असते. आता ह्याच टिप्स मी इथून पुढे तशाच कंटिन्यू ठेवणार आहे, कारण आज स्मार्ट वुमनचा 100वा एपिसोड आहे आणि त्यासाठी मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि हाच एपिसोड, असेच एपिसोड होत राहावे ही माझ्याकडून शुभेच्छा. नमस्कार, मैं सेफ कमलेश, ग्रैंड सलोन फीमेल एग्जीक्यूटिव सेफ. स्मार्ट वुमेन के 100 एपिसोड पूरा करने के लिए स्मार्ट वुमेन को बहुत बधाई देता हूँ. स्मार्ट वुमेन के सारे मोस्टली ज़्यादा से ज़्यादा एपिसोड ग्रैंड सलोन में ही शूट किए हुए हैं. और ये मेरा पर्सनल एक्सपीरियंस है कि जब स्मार्ट वुमेन की जब भी इंक्वायरी आती है तो पहला क्वेश्चन ये होता है कि आपके पास कोई मराठी सेफ है या नहीं है. तो डेफिनेटली आज के वक्त में जब भी इंटरव्यू लेता हूँ तो मेरा पहला प्रेफर यही होता है कि अगर लैंग्वेज, अगर आपके पास 3 ऑप्शन है तो उसमें एक मराठी ज़रूर हो. और इसी वजह से आज के टाइम पे मेरे जहाँ तक 6 डिपार्टमेंट मेरे अंडर में है, तो 6 डिपार्टमेंट में, सारे 6 डिपार्टमेंट में कोई ना कोई मराठी सेफ आज के वक्त मौजूद है. और मैं यही चाहता हूँ कि डेफिनेटली स्मार्ट वुमेन और झी24 तास हमेशा हमारे साथ इसी तरह शूटिंग करते रहे. तर सेफ कमलेशकडून स्मार्ट वुमेन टीमला खूप खूप शुभेच्छा. स्मार्ट वुमेन शो को मैं बहुत सारी बधाइयाँ देना चाहती हूँ. उन्होंने जो 100 एपिसोड पूरे किए हैं तो उनमें मुझे भी मौका मिला है, ये अवसर प्रदान किए हैं कि मैं भी कुछ मधुबनी पेंटिंग के बारे में कुछ बोल सकूं. तो स्मार्ट वुमेन को मैं बहुत सारी बधाइयाँ, शुभकामना देना चाहती हूँ. धन्यवाद. आणि आता वेळ झाली आहे तुम्हाला बाय बाय करण्याची. मात्र जाता जाता आपण पाहणार आहोत स्मार्ट वुमन शोच्या पडद्यामागच्या कलाकारांची, अर्थात आमच्या स्मार्ट टीमची एक झलक.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.